इन दिनों नागपुर शहर में जगह जगह फ्लाईओवर्स, सीमेंट कारी, रोड निर्माण आदि के काम जोरों पर शुरू है, जिसमें कहीं न कहीं नियमों शर्तों का पूरी तरह से पालन न होने के कारण दुर्घटनाओं का सिलसिला लगातार जारी है। बढ़ते सड़क हादसों के मद्देनजर पुलिस आयुक्त रविंद्र सिंघल इन्होंने कल पुलिस भवन के ऑडिटोरियम में एक बैठक आयोजित की, जिसमें शहर के तमाम बिल्डर्स, कॉन्ट्रैक्टर्स को आमंत्रित किया गया था। काफी बड़ी संख्या में इस वक्त बिल्डर्स और कॉन्ट्रैक्टर्स उपस्थित रहे। सीपी सिंघल इन्होंने उन सबसे विस्तृत रूप से चर्चा की और निर्देश दिया कि किसी भी निर्माण कार्य के पहले पुलिस विभाग को सभी जानकारी देकर अवगत कराया जाए। कंस्ट्रक्शन साइट पर 24 घंटे वॉलंटियर गार्ड तैनात किया जाए, बैरिकेड्स लगाए जाए और जो भी नियम है उनके तहत ही काम किया जाए, ताकि भविष्य में कोई दुर्घटना ना हो और किसी के जान की हानि ना हो पाए। कारण न्यूज के लिए विशाल बंबरवार के साथ माहिन पठान की रिपोर्ट। विभागाची किंवा आमची एनओसी आहे का रोड बंद करायची, तर सर त्यांनी काय करतात, सर जर ट्रॅफिक कमी असेल, तुरळक असेल, सर त्यांनी काय करतात, बॅरिकेडिंग करतात, ते रोड मग पूर्ण सर बंद करतात आणि त्यांची पर्टिक्युलर कधी वाढणं असतात किंवा नसतात सर, लगेच कंट्रोलला कॉल होते सर त्यांना असे सूचना आहे की सर त्यांना मी वारंवार टोकलेलं आहे की तुम्हाला जर रोड बंद करत असेल तर तुम्हाला लेखी नोटीस घ्यावा लागेल आणि ते आम्हाला। सध्या नागपूर शहरात मोठ्या प्रमाणाने काम चालू आहे आणि त्याच्यात जे कन्स्ट्रक्शनचे, रोड कन्स्ट्रक्शनचे जे आहे, फ्लायओव्हर्सचे जे काम आहे, सगळ्यांचा आज आढावा घेण्यात आला आणि त्याच्यात आपण जे वेगवेगळी कंपनीज आहे, कॉन्ट्रॅक्टर्स आहे, त्यांचे रिप्रेझेंटेटिव्स हे सगळे आज इथे बोलण्यात आले होते आणि त्याच्यात त्यांना सूचना दिलेली आहे की त्यांचे ॲग्रीमेंटमध्ये जे जे अटी असतात ते सगळी अटी व्यवस्थितपणे त्यांनी पालन केलं पाहिजे। तसेच लोकांना त्याच्याबद्दल काम करण्याच्या अगोदर सूचना जे असतात ते सूचना दिली पाहिजे आणि कोणताही काम सुरू करण्याच्या अगोदर आमची परवानगी घेतली पाहिजे, जेणेकरून आम्ही लोकांना सांगू शकू किंवा आमचे अधिकारी तिथे लावू आणि पब्लिकला किंवा कोणालाही काही त्रास होणार नाही। आणि जे काम अर्धावट ते सोडलेले आहे किंवा त्यांचं मटेरियल रोडवर पडलेलं आहे हे ते तिथे नसलं पाहिजे आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की वेळेवर काम करून तिथून ते सगळं काढलं पाहिजे आणि क्लीन त्यांनी केलं पाहिजे। असे भरपूर इश्यूज होते ज्याच्यावर आज आम्ही चर्चा केली आणि त्यांना सक्त सूचना दिलेली आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे जे ॲक्सिडेंट्स वगैरे होऊ नये, लोकांना काय अडचण होऊ नये, तसेच ॲक्सिडेंटमध्ये कोणाला काय इंजरीज वगैरे होणार। तो रस्ता भरपूर दिवस वन वे चालला, ते कॉन्ट्रॅक्टरचा त्यांचा काय प्रॉब्लेम होता, ते व्यवस्थित केलेला नाही आहे सर रस्ता। रोड ठीक करना, मार्शल्स लगाने, ये सारी चीजें आपको करनी है। कोई देख नहीं रहा, हमारा पत्र जो है आपके पास में अगर आके पड़ा है उस पर कार्रवाई नहीं। एक्चुअली प्रॉपर स्टँडर्ड ये रिफ्लेक्टर्स हैं जे काही या रस्ते अपघात झालेले आहेत त्याची आकडेवारी सर मी मांडू इच्छितो। सर आपल्याकडे एकूण 20 उड्डाणपुलाचं काम नागपूर शहरामध्ये सुरू आहे। या उड्डाणपुलांवरती एकूण 5 अपघात झालेले आहेत, ज्यापैकी 1 फॅटल आहे आणि 4 गंभीर स्वरूपाचे अपघात दाखल झालेले आहेत। 24 सिमेंट रोडचं काम सुरू आहे, यामध्ये 19 रस्ते अपघात झालेले आहेत आणि याच्यामध्ये मृतांची संख्या ही 6 आहे, म्हणजे 6 फेटल अपघात झालेले आहेत आणि 15 हे गंभीर स्वरूपाचे अपघात झालेले आहेत। सर या ठिकाणी आज नागपूर शहरामध्ये जे विविध बांधकाम सुरू आहेत, नागपूर शहरामध्ये विविध पुलांची कन्स्ट्रक्शनची कामं सुरू आहेत, पाईपलाईनची कामं सुरू आहेत, त्याचप्रमाणे इतर जे मेन रोड आहेत, नवीन रस्त्यांच्या बांधकामाची सुद्धा कामं सुरू आहेत। सध्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांना समस्यांना तोंड द्यावं लागतं। वाहतुकीचा मोठे अपघात सुद्धा झालेले आहेत, प्राणांकित अपघात सुद्धा झालेले आहेत, याच्यामध्ये लोकांचा जीव गेलेला आहे। माननीय हायकोर्टाने सुद्धा या प्रकरणाची दखल घेतलेली आहे आणि हायकोर्ट मला वाटतं या ठिकाणी बसलेले सर्व जे कॉन्ट्रॅक्टर मंडळी किंवा कंपनी चालक असतील त्यांना याची पूर्ण जाणीव असेल की माननीय हायकोर्टाने माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली आहे। ही समिती नागपूर शहरामध्ये जो प्लॉट आहे, जे एक्झिस्टिंग घर आहे तिथं ते एक्वायर्ड केलं गेलं होतं, त्या बदल्यात तिने हायकोर्टमध्ये पिटिशन केली होती आणि हायकोर्टाने 1-2 संस्था सोडले तर कुठेच ट्रॅफिकची परवानगी घेत नाही। आम्ही हा इश्यू नाही की ट्रॅफिकची परवानगी घ्यावी, ट्रॅफिकची परवानगी त्या पीआयला घेतली तर त्या पीआयला माहित असते की 70 चौकामध्ये काम सुरू आहे म्हणून आज माझ्या उपस्थित सर्व संस्थेला म्हणणं आहे की त्या ट्रॅफिकच्या पीआयला ह्याकरता माहिती द्या की तो मग आपलं प्लॅनिंग करेल, डायव्हर्सन करेल, त्याला तो रस्ता डायव्हर्सन करेल, आपले कर्मचारी लावेल आणि परवानगी घेत नाही। एनएमसीची परवानगी भेटते, केडब्ल्यूची परवानगी भेटते।
उड्डाणपूल किंवा रस्त्याचं बांधकाम सुरू असताना अजून एक बाब निदर्शनास येतं ती म्हणजे एकाच वेळेस ज्या रस्त्यावर उड्डाणपूल किंवा सिमेंटीकरणाचं काम चालू असेल तिथं की बरेचसे बांधकाम व्यावसायिक त्यांना दिलेल्या सूचनांचं योग्य ते पालन करत नाही.